हाय फ्रेंड्स, मी प्रोफेसर व्ही एम कुलकर्णी. आज एक छोटीशी स्टोरी तुमच्यासाठी. दोन मित्र असतात. मित्र लहानपणापासूनच सोबत असतात. लहानपणापासूनच त्यांचं बालपण जे असतं हे सोबत गेलेलं असतं. हळूहळू ते मोठे होतात आणि ते एका खेडेगावामध्ये ते राहत असतात. मग आता जरी ते मित्र असले पण दोघांचा स्वभाव जो असतो हा थोडासा वेगवेगळा असतो. एके दिवशी ते डिसाईड करतात की चला आपल्या गावाजवळ एक जंगल आहे, त्या जंगलात आपण जायचं आहे. की जंगलामध्ये काय आहे काय नाही आहे या गोष्टी बघण्यासाठी ते जातात. पण ते काही कोणाला घरी सांगत नाही. जंगलामध्ये जात असताना एक जो मित्र असतो त्याला मी राम म्हणतो, राम, आणि दुसरा असतो तो श्याम. तर पहिला जो मित्र असतो राम, हा नेहमी थोडासा चांगल्या ॲटिट्यूडचा मुलगा असतो. आणि श्याम जो असतो हा श्याम थोडासा जास्त काळजी करणारा विद्यार्थी असतो, मित्र असतो. मग हे दोघंही जात असताना राम जो असतो हा फार छान आनंद घेतो त्या निसर्गाचा, जंगलाचा. वा किती छान जंगल आहे, मोठे मोठे झाडं आहेत, पक्षी आहेत, प्राणी दिसतात छोटे छोटे, या सगळ्या गोष्टी तो एन्जॉय करतो, निसर्ग जे असतो. दुसरा जो असतो श्याम, हा सोबत जात असतो. अरे हे झाड पडलं तर, तिकडे मोठा प्राणी एखादा आला तर, आपण रस्ता हरवलो तर तो ह्या प्रकारात तो बोलत असतो. तर मग हे सगळं त्यांचं संभाषण चालू असताना रस्ता जो असतो ते हळूहळू हळूहळू पार करताना कुठेतरी जंगलाच्या मध्ये ते चालले जातात. मध्ये गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण फार लांब आलेलो आहोत. मग ते परत येण्याचा विचार करतात की चला आपण परत जाऊया. पण परत जसे ते यायला निघतात त्यांना रस्त्यामध्ये एक मोठा साप दिसतो. आता दोघे जण घाबरतात. शेवटी साप म्हटल्यानंतर पण ॲज युजल जे रामाचं नेचर होतं, राम म्हटलं की नाही, तो साप मला काही करणार नाही, आपल्याला काहीच तो करणार नाही, आपण जाऊयात, असं तो राम म्हणतो. श्याम म्हणतो नाही नाही नाही, आपल्याला तो चावेल, आपण त्याच्याकडे जायला नको, त्याच्याजवळ जायला नको. साप जो असतो हा एका रस्त्याच्या बाजूला असतो आणि राम जो असतो हा चालत चालत सरळ निघून जातो. साप फक्त त्याला बघतो, बाकी काहीच करत. दुसरा जो असतो श्याम, हा श्याम जवळ जातो, म्हणजे जसा राम गेला तसा श्याम जायला लागतो, पण श्यामला तो साप चावतो. मग श्यामला जसा साप चावतो, राम तिथेच असतो. राम श्यामला उचलतो, पकडतो आणि जसा शक्य होईल तसं तो गावात त्याला नेऊन घेऊन जातो. आणि गावात गेल्या गेल्या तो सांगतो, त्यांचे जे नातेवाईक असतात, रिलेटिव्ह, आई वडील, त्यांना सांगतो की श्यामला साप चावून गेलेला आहे. मग सगळेजण दवाखान्यात वगैरे त्याला घेऊन जातात. घेऊन गेल्यानंतर तो सायंकाळी वगैरे सगळी ट्रीटमेंट त्याची होते आणि तो वाचतो. मग तो वाचल्यानंतर त्याच्या घरी अशी खूप गर्दी होते. 10-15 जण असतात. ते सगळेजण तिथे बोलत असतात की नेमकं काय झालं, कसं झालं. राम त्यांना एक्सप्लेन करून करून सांगत होता. मग राम एक्सप्लेन करून काय सांगत होता की साप रस्त्याच्या कडेला बसलेला होता, मी त्याच्या समोरून गेलो आणि मग नंतर श्याम गेला तर श्यामला तो चावला. मग सगळेजण विचारतात, आधी तर तू गेला, मग तुला का नाही चावला? नंतरून श्याम गेला, मग श्यामलाच का चावला? मग तू काहीतरी दगड मारला असशील, तू काहीतरी त्याला काठी टोचली असेल, तू काहीतरी नाव घेतलं असेल, असे सगळेजण सांगतात. श्याम म्हणतो की नाही, मी काहीच त्या सापाला मी केलं नाही, जसा राम गेला तसं मी पण जात होतो श्याम. मग सगळेजण त्याला रागवतही असतात, कोणी त्यांना समजवतही असतं. तिथे एक आजी बसलेली असते. मग ती आजी म्हणते म्हणे पोरं सांगतायत ना म्हणे. मग ती आजी काय करते, रामाला जवळ बोल, इकडे राम. मग राम त्यांना सांगायला सुरुवात करतो त्या आजीला पुन्हा पहिल्यापासून. आजी त्याला विचारते की तू मला असं सांगू नको, मला सांग की तुमच्या मनात काय चाललेलं होतं. त्यावेळेला राम सांगतो, मी तर काय निसर्गात मी बघत गेलो, छान मी झाडं बघितले, मी पक्षी बघितले, मी प्राणी बघितले, आणि म्हणे जेव्हा साप समोर आला, साप झाला, अरे वा साप किती छान दिसतो वगैरे वगैरे मी सांगितलं. आणि तो साप मला कशाला काही करेल, मी त्याच्या बाजूने चाललं जाईल, तो त्याचं काम करतोय, मी त्याचं नावच घेतलं नाही, तो कशाला मला सांगेल. आणि म्हणे श्याम काय म्हणत होता,
म्हणे श्याम कंटिन्यू असं म्हणायचा की झाड पडलं तर, कोणी मोठा प्राणी समोर आला तर, आणि जेव्हा साप समोर आला तेव्हा सापाच्या म्हणजे त्या सापाला बघून श्यामच्या मनात आलं की नाही आता हा साप आलेला, हा मला चावेलच. माझी म्हटली बरोबर, म्हणे हेच तर असतं म्हणे. तेव्हा आजी सगळ्यांना सांगते की नेमकं काय झालं होतं, की ज्या वेळेला दोन विद्यार्थी सोबत जात असतात, म्हणजे दोन मित्र जेव्हा सोबत गेले जंगलामध्ये, त्यावेळेला पहिल्याचा जो उद्देश होता, पहिल्याची जी नजर होती, ही नजर काय होती, तो फक्त आनंद घेण्यासाठी गेला होता. निसर्गाचा तो आनंद घेत, त्याचा जो ॲप्रोच होतो जाण्याचा, निसर्गाप्रती बघण्याचा, तो ॲप्रोच एकदम पॉझिटिव्ह होता. की सुंदर निसर्ग आहे, सुंदर झाडं आहेत, पक्षी आहेत, छान निसर्गरम्य वातावरण आहे, ह्या सगळ्या गोष्टी तो एन्जॉय करत होता. पण दुसरा जो होता हा मनातनं कंटिन्युअसली घाबरलेला होता, आणि कंटिन्युअसली घाबरला असल्यामुळे अचानक त्यांच्या समोर जेव्हा एखादं संकट आलं, त्याला असं वाटतं की बस हे संकट माझ्याचसाठी आले, आणि बरोबर तो सापही त्याला तसाच चावला. कारण की त्याच्या माइंडमधनं तो कंटिन्युअसली काय सांगत होता की हे संकट मलाच आलेलं आहे, हे मलाच चावायला आलेलं आहे, हे माझ्याचसाठी होणार आहे, या सगळ्या गोष्टी. पण दुसऱ्याचा ॲटिट्यूड काय होतं, नाही ह्या मला काहीच करणार नाही. तर मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही एखादी परीक्षा फेस करतात, एखादे प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करतात शिक्षणाचे, त्यावेळेला आपला ॲटिट्यूड कसा पाहिजे, आपला ॲटिट्यूड हा एकदम पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे. जे होणार आहे ते चांगलंच होणार आहे, आणि जे होतं आहे ते चांगल्यासाठीच होतं आहे, आणि प्रत्येक गोष्टीतला आनंद आपल्याला घेता यायला पाहिजे. हे या दोन गोष्टींच्या, या दोन मित्रांच्या गोष्टीवरनं हे दोन गोष्टी आपल्याला कळतात. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह राहा, आनंद घेत राहा. तुमचा हा जो प्रवास आहे, ह्या प्रवासाचा आनंद घेत राहा, स्वतःला मोटिवेट करत राहा, दुसऱ्यालाही मोटिवेशन देत राहा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.